पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना भारतात येणार, अंतरिम सरकार देश चालवणार, लष्कर प्रमुखांची घोषणा। शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थानी शिरले, फर्निचर आणि भांड्यांची केली तोडफोड, शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची देखील विटंबना। देवेंद्र फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमबीर सिंहांनी 100 कोटींचा आरोप केल्याचा अनिल देशमुखांचा दावा, तर झूठ बोले कौवा काटे म्हणत फडणवीसांचा पलटवार। फडणवीसांसोबत डील केल्याच्या आरोपांचं परमबीर सिंहांकडनं खंडन, संजय पांडे आणि देशमुखांची डील झाल्याचा दावा, एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया, केस मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडल्याचाही केला दावा। मी नार्को टेस्टसाठी तयार, अनिल देशमुखांचीही नार्को टेस्ट करा, एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत परमबीर सिंहांचं आव्हान, देशमुखांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचाही दिला सल्ला। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंचा पुनरुच्चार, तर राज्यात मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरेंना अटक करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी, परप्रांतीयांबाबतचं राज ठाकरेंचं वक्तव्य समाज दुभंगवणारं असल्याचाही दावा। राज ठाकरेंचं देवदर्शन, अक्कलकोटमधील स्वामी समर्थ आणि तुळजापुरातल्या तुळजाभवानीचं घेतलं दर्शन। भाजपच्या समरजित घाटगेंना शरद पवार गटानं संपर्क साधल्याची माहिती, कागलमधून हसन मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर। लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं, सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार। पुण्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात, एकतानगर आणि सांगवीतल्या पूरग्रस्तांशी साधला संवाद। 2 वर्षांनंतर गोदावरीला आलेला पूर अजूनही कायम, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत गेलं पाणी, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाकुर्लीजवळ मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरची ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल रखडल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।